आजच्या आपल्या गोड कार्यक्रमासाठी सकाळपासून माझ्यासोबत असलेले सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेशजी सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक ज्यांचं नाव खूप वर्षापासून ऐकत होतो, मध्ये नवरात्रीमध्ये मी भेटही घेतली, बाळा हरदास साहेब, त्याचबरोबर आगरी कोळी संघाचे अध्यक्ष भोईर साहेब, कापरे साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य बंधू भगिनी, डोंगरे मॅडम, त्याचबरोबर उपस्थित ज्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला त्या माझ्या सगळ्या भगिनी, सर्व बंधू, सर्वांना माझा नमस्कार। तायनो, जेव्हा खरोखरच समाजामध्ये प्रचंड दुरावस्था पसरली होती, अगदी मोठमोठे मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी, मुख्य सचिव, सचिव, अगदी महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रत्येक जण स्वतःची काळजी, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेऊन घरी बसला होता। ऑफिसमध्ये बसला तरी ड्रायव्हर शिवाय फक्त काचेच्या पेटीमध्ये बसून काम करत होते। समाजामध्ये अगदी युद्धजन्य परिस्थिती होती। अशा वेळेस तुम्ही प्रत्येक घर जाऊन, प्रत्येक दारदार जाऊन प्रत्येकाला वाचवण्यासाठी कोविडच्या बाबत घाबरू नका, कशा प्रकारे काळजी घ्या, अगदी स्वतःचे लहान लहान बाळं असतील, घरामध्ये सासू सासरे म्हातारे असतील, त्याची कुठली फिकिरी न करता स्वतः तुम्ही प्रत्येक घरी जाऊन आपल्याला समाजातील प्रत्येक माणूस वाचवण्याचं काम केलं। त्यावेळेसच मला ठरलं होतं का ज्यांनी खरोखरच समाजामध्ये काम करतात, आमच्या नर्सेस ताई राहू दे, आशाताई राहू दे, अंगणवाडी सेविका ताई राहू दे, महिला पोलीस वर्ग राहू दे, का ज्या 24-24 तास ड्युट्या करत होत्या, तर यांची कोणीतरी सरकार करेल तेव्हा करेल कदर, परंतु आपली जबाबदारी, आपण या देशाचे नागरिक आहोत, यांचा मान सन्मान आपण केला पाहिजे, कारण तुमचं मानधनी किती कमी आहे याची कल्पना मला आहे। तर त्या दृष्टीने आपण भाऊबीजेचा कार्यक्रम 4 वर्षापूर्वी सुरू केला। तायांनो, भाऊबीज, रक्षाबंधन हे निमित्त असतं, ते तर पूर्ण देशामध्ये कार्यक्रम होत आहेत। आपली आगळी वेगळी भाऊबीज आहे, तर आपल्याला कामही सगळ्यांना आगळं वेगळं करायचं आहे। शासनाची जबाबदारी शासन करेल तेव्हा करेल, परंतु आपल्याला समाजामध्ये जर पुढे जायचं आहे तर आज शैक्षणिक विकास करणे गरजेची गोष्ट आहे। शिक्षणाबाबत आज आपण बघायला गेलं तर महाराष्ट्राची ध्येय धोरणं कुठे आहेत, कशी भयानक परिस्थिती समाजामध्ये काम करत असताना आपल्याला जाणीव होते। हजारो नव्हे तर लाखो युवकांना दरवर्षी बेकारीला सामोरं जावं लागतं। शिक्षण व्यवस्था अत्यंत नबळी झालेली आहे। आम्हाला उदाहरण छोटंसं सांगायचं गेलं तर आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये परिस्थिती बघायला गेली तर प्राथमिक शाळात 29% शिक्षक कमी, अगदी 8वी नंतर शाळा न मिळाल्याने हजारो विद्यार्थी घरी बसतात। म्हणजे एका बाजूला आपण म्हणतोय देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष मिळाले आहेत, तरीसुद्धा आजही आपल्या राज्यामध्ये हजारो लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात। अशा वेळेस तळागाळामध्ये काम करणाऱ्या तुम्ही माझ्या भगिनी आहात, आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा चांगलं शिक्षण घेतलंच पाहिजे, त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। आपल्याला जे हुशार विद्यार्थी आढळतील तुम्हाला ते विद्यार्थी येत तर 9वी पासूनच आपल्या झडपोळीच्या शाळेमध्ये द्या, जिथे जेई आणि नीटच्या क्लासेसची आपण व्यवस्था केलेली आहे। आपण एक आशाताई झाल्यात, परंतु आपली मुलं चांगली MBBS MD डॉक्टर घडले पाहिजेत, त्यासाठी आपण नीटच्या क्लासेसची व्यवस्था झडपोली येथे केलेली आहे। बाळासाहेब, आम्ही अगदी अभिमानाने सांगतो, आपले अनेक प्रकल्प आज आपण बघतोय गेल्या 2 वर्षापासून 5 वर्षापासून का अगदी 14-15 पासूनच का गुजरातला हलवले जाते, गुजरातला केले जातात, परंतु अगदी अभिमानाने सांगतोय का गुजरातवरनं, अहमदाबादवरनं IIT झालेले टीचर आपण झडपोलीला आणले का आपल्याला आपली मुलं शिकवायची। तळागाळातला गोरगरिबाचा मुलगा ज्याला आईवडील नसतील त्या मुलालाही आपल्याला शिक्षण द्यायचं, त्या मुलीलाही आपल्याला शिक्षण द्यायचं आहे। मगाशी ताई बोलली त्याप्रमाणेच सांगतोय का अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे विद्यार्थ्यांची काळजी आपल्या झडपोलीच्या कॅम्पसमध्ये घेतली जाते। आई बाबा दररोज त्यांच्या भेटी मुलींच्या घेत असतात। मुलींचं वसतिगृह हे वेगळं आहे, मुलांचं वेगळं आहे, कुठलीही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही आहे। मोबाईल नसतात, त्यामुळे अजिबात काळजी करू नका, कल्याण काय लांब नाही आहे। आपल्याकडे झडपोलीच्या शाळेमध्ये अगदी अभिमानाने सांगतोय, शरद पवार साहेबांच्या बारामतीपासनं तर सिंधुदुर्गाचे सावंत साहेब आले, त्यांच्या इथली मुलं जेई नीटसाठी आपल्याकडे शिक्षणासाठी आहेत। तर आपल्याला आपली मुलं पाठवायची आहेत। तुम्ही ज्या ज्या समाजामध्ये काम करताय तिथल्या ज्युरिडिक्शनमधले हुशार विद्यार्थी भेटेल, ज्यांना IITला जायचं आहे, जेईचेही क्लासेस आपल्याकडे होतात आणि खात्रीला एक प्रमाणपणे 100% मुलं कशी IITला जातील अशा प्रकारचं शिक्षण तिथे दिले जाते। अगदी सणावारालाही सणवारही आम्ही तिथेच साजरे करतो।
2 वर्ष 4 वर्ष मुलं तिथेच राहिली पाहिजेत आणि त्यांनी पाहिलेलं स्वप्न, जिजाऊंनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, त्या दृष्टीने आपण काम करतोय. तायांनो, पूर्वीचा काळ होता, मंचावर बसलेले भोईर साहेब असतील किंवा बाळासाहेब असतील, त्यावेळेस महाराष्ट्र हा 1 नंबरला होता, शिक्षणाच्या बाबत 1 नंबरला होता. अगदी गुजरातवरनं, राजस्थानवरनं, युपीवरनं, बिहारवरनं परप्रांतीय बांधव रोजगारासाठी आपल्या महाराष्ट्रात येत होते. परंतु त्यांनी आल्यानंतर त्यांना कळलं, ते अगदी गाडी चालवत होते, मजुरी करत होते. त्यांना कळलं का इथे शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. आज जाऊन बघा तुम्ही, कधीतरी UPSCचा रिझल्ट बघा, 1 नंबरला येतो आहे उत्तर प्रदेश, 2 नंबरला येते बिहार. आणि CAचे जजेसचे रिझल्ट बघा, व्यावसायिकांचे रिझल्ट बघा, ते 1 नंबरला राजस्थान आणि गुजरात येतं आहे. आज आपल्याला आपला महाराष्ट्र जो खाली नंबर गेलेला आहे तो त्याला परत पुढे आणायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये चांगले विद्यार्थी, चांगले शिक्षण झाले पाहिजेत. प्रशासनाला आपण बोलण्यापेक्षा प्रशासनामध्ये आपले लोक कसे जातील त्या दृष्टीने आपल्याला इयत्ता 9वी पासूनच फाउंडेशन क्लासेस सुरू केलेले आहे. आपल्या जिजाऊचं स्वप्न आहे का दरवर्षी किमान 40 अधिकारी, डेप्युटी कलेक्टर रँकचे अधिकारी झाले पाहिजेत आणि ते त्याच्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. असे विद्यार्थी आपल्याला द्यायचे आहेत. दरवर्षी आपल्याला किमान 10 तरी IAS झाले पाहिजेत. आज आपण पाहतोय का आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये बघा किती आपले अधिकारी आहेत. आपल्या राज्यामध्ये कधीतरी मंत्रालयात जाऊन बघा की किती मराठी अधिकारी आपले आहेत का आपल्याला न्याय मिळू शकेल. आज राज्याचे मुख्य सचिवही आपले बिहारचे आहेत. अशा वेळेस कधीतरी आपल्या राज्याबद्दल असणारे अधिकारी, आपल्या मातीबद्दल असणारे अधिकारी आपल्याला निर्माण करायचे आहेत. त्यांनो आपल्याला जातीभेद, प्रांतभेद नाही करायचं आहे. परंतु कमीत कमी तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत जर आपले अधिकारी असतील तर कुठलाही प्रकल्प येऊ दे, कुठल्याही सोयी सवलती, कुठलंही संकट येऊ दे, तर त्या संकटामध्ये कोणी स्वतःचं पोट नाही भरणार. कारण मी अशीच एक व्हिडिओ ऐकत होतो एका न्यूज चॅनलवाल्याची. तर कोविड काळामध्येही इतका मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकारी आणि राजकारण्यांनी भ्रष्टाचार केलेला मी बघितलं तर हडबडून गेलो. का कोविड काळामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने एका अधिकारी वर्गाला पॉवर होत्या का त्यांनी ठरवलेलं कुठलेही टेंडर न करता काम केलं जायचं. तर त्यानो कंपनी आज महिना आहे समजा नोव्हेंबर महिन्यामध्ये एखाद्या संदेश सावंतांच्या कंपनीला टेंडर दिलं आणि कंपनी रजिस्टर्ड झाली जानेवारी महिन्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारची कामं या अधिकारी लोकांनी केली. म्हणजे आपला जेव्हा जीव जात होता तेव्हाही यांना पैसेच कमावण्याचं दिसत होतं. हे चित्र आम्हाला बदलायचं आहे. त्यांनो आपल्याला न्यायव्यवस्थेमध्येही आपले पोरं गेली पाहिजे. त्या दृष्टीने आपण इयत्ता 9वी पासूनच न्यायाधीशांचे पण फाउंडेशन क्लासेस, लॉचे फाउंडेशन क्लासेस सुरू केले. CA क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी गेले पाहिजे, त्या दृष्टीने आपलं काम चालू आहे. आपल्या संस्थेच्या मोखाडा तलासरीपासून तर पार सावंतसाहेबांच्या सावंतवाडीपर्यंत 44 अभ्यासिका आहेत. त्याचबरोबर झडपोली येथे दिवसरात्र क्लासेस चालतात. आता तुम्हाला जर झडपोली लांब वाटत असेल तर आपल्या भागातली मुलं ठाणा येथे आपण आता एक मोठं सेंटर येथे 8 दिवसामध्ये सुरू करतोय की जिथे राहण्याचीही मुलींची व्यवस्था आहे आणि हजारो विद्यार्थी कसे शिक्षण घेतील, तशा प्रकारे स्पर्धा परीक्षेचं शिक्षण कसं घेतील अशा प्रकारची आपण तयारी करतोय. त्यानो भाऊबीज, रक्षाबंधन हे निमित्त आहे. जन्माला आपण गरीब आलो, साध्या परिस्थिती, आज 4,000 5,000 रुपये पगारात आपल्याला काम करायला लागतं. परंतु जर संत गाडगेबाबा एक साधी फक्त झाडू आणि तांब्या घेऊन जर फिरून ते जर राष्ट्रपुरुष होऊ शकत असतील तर तुम्ही जर काम केलं तर तुम्ही होऊ शकता. आजच्या भाऊबीजेच्या दिवशी तुम्हाला एक मी शपथ घालतोय का प्रत्येकाने ठरवा, मला माझी पोरं तर शिकवायची आहेत, परंतु गोरगरिबाचा मुलगा जो आहे ज्याला कुठलाही आधार नाही, त्याला तू जिथे काही कमी पडशील तिथे तुझा भाऊ तुझ्या बरोबर असेल, परंतु त्याला एक चांगला उच्च अधिकारी घडला पाहिजे, तेव्हाच हा आपला जन्म सार्थकी झाला. अशा प्रकारे आपण दोघंजण शपथ घेऊया, तुम्ही बहिणी आणि भाऊ. आपल्याला आपला माणूस प्रत्येक ठिकाणी गेला पाहिजे, उद्योगधंद्यातही गेला पाहिजे. आता कल्याणचे आमचे भोईर साहेब बसलेत. माझ्याकडे एक कल्याणची केस आली होती. आता मी मगाशी येताना बॅनर त्या बिल्डरचे बघत होतो का शेतकऱ्यांनी जमिनी नाही दिल्या तर पोलिसांना, प्रशासनाला हाताशी धरून अनेक खोट्या केसेस केल्या जातात. अगदी तडीपारीपर्यंत स्थानिक भूमिपुत्रांना नेलं जातं. त्याला कारण आहे का आपल्याकडं प्रशासन स्वतःचं नसल्यामुळे ही परिस्थिती. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आपले विद्यार्थी घडले पाहिजे. आणि काहीही अशक्य नाही तायनो. आपल्या जिजाऊ संस्थेमध्ये ज्याला आई आणि वडील नव्हते तो मुलगाही IPS होऊन आज पश्चिम बंगालमध्ये IPS ऑफिसर म्हणून मागे 15 दिवसापूर्वी अमित शाह साहेबांनी त्याची पश्चिम बंगाल येथे नेमणूक केली. काही कठीण नाही. आताच नुकताच लागलेल्या UPSCच्या रिझल्टमध्ये 4 विद्यार्थी आपल्या इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले होते. 9 विद्यार्थी MPSCची मेन परीक्षा पास झालेले, त्यातले तर 3 स्थानिक आमचे विक्रमगड तालुक्यातले आदिवासी मुलं आहेत. एकाला तर वडीलही नाहीत.
अशा परिस्थितीमध्ये म्हणजे शिक्षण आणि गरिबी याचा काहीही संबंध नसतो. जिथे गरिबी आहे, जिथे अडचण आहे, तिथे जिजाऊ त्यांच्याबरोबर आहे. त्यांना 100% ज्याप्रमाणे मोठमोठ्या अधिकाऱ्यांची, पैसेवाल्यांची पोरं शिकतात का इयत्ता 7वी 8वी पासूनच त्यांनी स्वप्न पाहिली जातात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावतात. तर आपल्या मुलांमध्ये तर खूप जास्त ताकद आहे, कारण त्यांनी गरिबी पाहिलेली आहे. त्यांनी स्वप्न जी जी पाहतील किंवा तुम्ही जी जी त्यांना स्वप्न दाखवाल ती स्वप्न नक्कीच जिजाऊ आपली पूर्ण करेल. त्याचबरोबर तायानो, समाजामध्ये आपण पाहतोय की मी आणि माझी कुटुंब याच्या पलीकडे आपण राहिलेलो नाही आहे. तर आम्हाला तसं काम नाही करायचं आहे. मी माझ्या 2 बहिणी सोडून जर तुमच्यासारख्या 10-20 हजार बहिणींना सख्या बहिणी मानतोय ना, तर आपलं पण कर्तव्य का समाजातील दिनदुबळ्या माणसांच्या आरोग्याची व्यवस्था करणे. तुम्हाला तुमचा पैसा नाही द्यायचा आहे, तुम्हाला माहिती आहे माझ्या बहिणी सगळ्या गरीब आहेत, परंतु तुम्ही फक्त एक फोन करायचा आहे, त्या माणसाला वाचवण्याचं काम आपली जिजाऊ करेल. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या राज्यातला आहे, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. हे तुम्हाला आज भाऊबीजेच्या दिवशी बोलतोय. अगदी आईवडिलांना स्मरण करून शपथपूर्वक सांगतोय तायांनो, आपल्या घरी ठाण्याच्या फ्लॅटमध्ये एक उत्तर बिहारचा मुलगा आहे. माझ्या मुलांच्या बरोबर, मुलाच्या आणि भाच्याच्या बरोबर इंजिनिअरिंगला होता पुण्याला. त्याची कर्नल म्हणून निवड झाली, परंतु मेडिकलमध्ये लहानपणी डोळ्याला मार लागल्याने त्याला तिथे मेडिकलमध्ये रिजेक्ट केलं. तो मुलगा गेले 2 वर्ष झाले आपल्याकडे UPSCचा अभ्यास करतोय आणि अगदी आपल्या मुलांप्रमाणेच त्याला स्पेस देऊन प्रचंड अभ्यास करून या वर्षीच्या UPSCच्या रिझल्टमध्ये पहिल्या 10मध्ये कसं येईल अशा प्रकारचं स्वप्न पाहते आपली जिजाऊ. आपल्याला काय जातपात धर्माच्या नावाने लढायचं नाही, ते राजकारण्यांचं काम आहे. ते लढत राहतील, आपल्याला झुंजवत राहतील, परंतु आपल्याला समाजाला जागा करायचं आहे का प्रचंड महागाई वाढते, प्रचंड बेकारी वाढते, आरोग्याची दुरावस्था आहे, शिक्षणाची दुरावस्था आहे. तर लोकप्रतिनिधीचं काम आहे, त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला आरोग्य व्यवस्था निर्माण करून दिली पाहिजे, आम्हाला शिक्षण व्यवस्था निर्माण करून दिली पाहिजे. एकट्याने राजकारणात मिळालेली पदं ही स्वतःचं पोट भरण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी न वापरता ती समाजाची सेवा आहे समजून त्यांनी काम केलं पाहिजे. मग तो प्रशासनातील एखादा अधिकारी राहू दे किंवा लोकप्रतिनिधी राहू दे, त्यांनी समाजाची सेवा या दृष्टीनेच पाहिलं पाहिजे का लोकांसाठी आपल्याला हे पद निर्माण केलेले घटनेने दिलेले आहे, तर त्यांनी समाजाची प्रामाणिकतेने सेवा केली पाहिजे. ज्याप्रमाणे आमचे सरपंच मंचावर बसलेले ते सेवा करतात, त्याप्रमाणे कुठलाही छोटा मोठा लोकप्रतिनिधी राहू दे, त्यांनी समाजाची सेवाच केली पाहिजे आणि त्याला जमिनीवर आणण्याचं काम आम्हाला करायचं आहे. त्यानो आपल्याकडे तर आजची परिस्थिती आहे, माणूस माणसाला खायला लागला आहे. अगदी तुम्हाला शपथपूर्वक सांगतोय का आमच्या भागामध्ये एक लोकप्रतिनिधी आहे, त्याच्या पुतण्याने नातेवाईकांनी अगदी स्टील चोरीची दुकानंही टाकलेली आहेत. म्हणजे कुठपर्यंत गेलेले आहेत आपले लोकप्रतिनिधी की माणसाला खाताना, कोविड काळात पैसे खाताना अगदी स्टीलच्या चोरी. म्हणजे लोकांनी आदर्श यांच्याकडून घ्यावा तरी काय. तर हे आपल्याला नवीन पिढी, एक चांगली आदर्श देणारी पिढी निर्माण करायची. पैसा साठवून सडवण्यापेक्षा आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त असलेलं धन हे आपल्या समाजाचं आहे आणि समाजाच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी खर्च झाला पाहिजे. अशा प्रकारे आम्हाला एकत्रितपणे काम करायचं आहे. आपली पोरं शिकवण्यामागे स्वार्थच माझा तो आहे का जेव्हा एखादा विद्यार्थिनी IITला जाईल, तिला IIT झाल्यानंतर 1 कोटीचा जॉब जेव्हा तिला लाभेल, तेव्हा तिच्या कुटुंबाला लागणारं ती घर घेईल उद्या मुंबईला बांद्र्यासारख्या पाली हिलला. पण उरलेला पैसा आहे तो समाजातील सर्वांगीण विकासासाठी आपल्या जिजाऊसारखं ती छोटं मोठं काम करेल. एखाद्या विद्यार्थ्याला चांगलं शिकवेल, एखाद्या विद्यार्थिनीला चांगलं शिकवेल आणि तिच्या जोडीला ती घेऊन जाईल. एखादा अधिकारी झाल्यानंतर तोही आपल्या गावातील, आपल्या एरियातील अधिकारी, नातेवाईकातील अधिकारी कसे निर्माण होतील अशा दृष्टीने काम करेल. जेव्हा या देशातील गरिबांची मुलं शिकतील, गरिबांची मुलं प्रशासनात, राजकारणात येतील, तेव्हाच गरीब आणि श्रीमंतमधली जी दरी आहे ती दरी कमी होईल. अशा प्रकारे मला 100% विश्वास आहे. आणि तायांनो, हे नातं आपलं जरी कोविड काळात प्रचंड वाईट परिस्थिती देशामध्ये होती, अशा वेळेस तुम्ही हजारो लाखो माणसांचे जीव वाचवले. त्या एका घटनेने आपलं नातं जरी जवळ असलं तरी पिढ्यानपिढ्या नव्हे तर आणखीन ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला जातो, जिजाऊचा इतिहास लिहिला जातो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगामध्ये पूजलं जातं, त्याप्रमाणे तुमचीही पूजा व्हावी. त्यासाठी प्रत्येकाने थोडं ना थोडं समाजाचं काम करावं, आपलं कुटुंब सांभाळून उरलेला वेळ समाजाच्या हितासाठी द्यावा, एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.